हॅलो माय यूट्यूब फॅमिली. आज हलव्याच्या दागिन्यांमध्ये मी छल्ला, मंगळसूत्र, बिंदी आणि बांगड्या बनवणार आहे. तर चला बघूयात. कालच्या आपल्या हलव्याच्या दागिन्या पार्ट 2 मध्ये मी जसे पॅच बनवले आहेत त्याप्रमाणे पॅच बनवून घ्यायचे आहेत. जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आला असाल तर पार्ट 1 आणि पार्ट 2 नक्की बघा. हलव्याच्या दागिन्यांचं पार्ट 1 पार्ट 2 मध्ये मी काय साहित्य लागतं, पॅच कसे बनवायचे, माळा कशा करायच्या हे सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे आज मी करून घेणार आहे. पण पहिल्यांदा छल्ला बनवणार आहे. त्यासाठी आज आपल्याला छल्ला बेस लागणार आहे. जो माझा छल्ला आहे तो 3 पदरमध्ये करणार आहे आणि याला हिप चेन असंही म्हटलं जातं. मी जो बनवणार आहे त्याच्यामध्ये मी 3 पदर घेतलेले आहेत. तुम्ही त्याच्यामध्ये 4-5 अकॉर्डिंग टू यू तुम्ही डिझाईन आणि त्याच्यामध्ये मनी वेगवेगळ्या प्रकारे पण ओवू शकता. तुम्हाला जेवढ्या लेअर आहेत हव्या आहेत तेवढा करू शकता. एका लेअरला आता गाठ मारून घ्यायची आहे दोन्ही साईडनी आणि ज्या तिन्ही पदरच्या लेअर आहेत त्याला पण दोन्ही साईडनं गाठ मारून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते निघणार नाही, सिक्युअर राहील. त्यानंतर आता जे आपण पॅच बनवले होते काल, आपल्याला इथे 2 पॅच लावणार आहेत. जर तुम्हाला प्लेन ठेवायचं असेल किंवा त्यामध्ये अजून डिझाईन करायची असेल किंवा मोठं करायचं असेल तर करू शकता. मला छोटं करायचं होतं म्हणून मी इथे छोटं केलेलं आहे. त्यानंतर त्याला ग्लू लावून जो आपला दोरा आहे छल्ल्याचा तो व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. एक्स्ट्रा जो दोरा आहे आपला उरलेला तो कटरने कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ग्लू लावून घ्यायचा आहे. मला आता तार भेटलेली आहे. तर माझा जो छल्ला बेस होता त्यामध्ये मला रिंग भेटली नव्हती, म्हणून ही मी तार ॲज अ छल्ला बेसला लावण्यासाठी यूज करत आहे, म्हणजे ते अडकून राहील असं. त्यानंतर वॅक्स शीट कापून त्याच्यावर चिटकवायचं आहे, जेणेकरून जी तार आहे आणि आपला दोरा आहे तो सिक्युअर होऊन जाईल आणि ते आपल्याला टोचणारही नाही. दोन्ही साईडला प्रॉपरली सेट करून घ्यायचं आहे. आता मी इथे जी माझी तार आहे त्याला रिंगच्या आकाराचं बनवून घेत आहे. तुम्हाला भेटलं तर डिरेक्टली तार घेऊ शकता तुम्ही, म्हणजे तुम्हाला एक्स्ट्राचं वर्क करण्याची गरज नाही लागणार. अशा प्रकारे ही मी तार जी आहे ती राऊंड करून घेतलेली आहे. आता मी याच्यामध्ये छल्ल्याची जी कडी आहे ती आता अडकून घेत आहे, म्हणजे आपला जो छल्ला आहे किंवा हिप चेन आपण त्याला बोलतो ते आपलं रेडी झालं आहे. दोन्ही साईडला व्यवस्थित अटॅच करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते निसटणार नाही. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हा छल्ला किंवा हिप चेन तयार झालेली आहे. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग मेजरमेंटनुसार मोठी छोटी करू शकता. आता मी बँगल्स तयार करून घेत आहे. त्यासाठी आपल्याला काल जसं मी सांगितलं तशाच माळा ओवून घ्यायच्या आहेत आणि बँगल्स भोवती राऊंड करून लावायच्या आहेत. मी मेजरमेंट घेऊन बघत आहे की किती हलव्यांची माळ मला लागत आहे. सेम आता मी ग्लू लावून त्याला चिटकवून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर बँगल्स तयार झालेली आहे. मी माझ्यासाठी 4 बँगल्स तयार केलेला आहे. याला तुम्ही लटकनही खाली लावू शकता. सेम माळा ओवून त्याभोवती डिझाईनचे लटकन लावू शकता किंवा झुमक्याच्या आकाराचे पण लटकन लावू शकता, अकॉर्डिंग टू यू. छान अशा आपल्या बँगल्स तयार झालेल्या आहेत. बिंदी बनवण्यासाठी आपल्याला हुक्स, जंपरिंग, आपण जे कालचे केलेले पॅच आहे तो पॅच ही माळ लागणार आहे. तुम्ही तुमच्या मेजरमेंटनुसार माळ तयार करून घेऊ शकता. आता जो पॅच आहे त्याला मी ग्लू लावून घेत आहे आणि जी आपण माळ ओवलेली आहे ती त्याला अटॅच करून घ्यायची आहे. त्यानंतर पुन्हा ग्लू लावून त्याच्यामध्ये जे वॅक्स शीट आहे ते लावून घ्यायचं आहे, जेणेकरून ते प्रॉपर सिक्युअर होऊन जाईल. आपला जो दोरा आहे तोही निसटणार नाही आणि राहिलेला जो दोरा आहे तो कटरने कट करून घ्यायचा आहे. आता जी माळेची बॅक साईड आहे तर त्याला आपण हुक अटॅच करून घ्यायचं आहे. हुकमधून दोऱ्याला एक गाठ मारायची आहे. 3 ते 4 गाठ मारायच्या, म्हणजे जेणेकरून ते व्यवस्थित सिक्युअर होऊन जाईल. अशी आपली सुंदर बिंदी आता तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही. कशी वाटली तुम्हाला बिंदी कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याला खाली तुम्ही डिझाईननुसार लटकनही करू शकता, अकॉर्डिंग टू यू. 3 लटकन छान दिसतात. आता मंगळसूत्र बनवण्यासाठी मी 2 वाट्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर काळे मणी घेतलेले आहेत. आपल्याला हुक्स लागतील, जंपरिंग लागतील. आता मी मंगळसूत्र बनवण्यासाठी दोरा ओवून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी काळे मणी, गोल्डन मणी आणि हलव्याचा यूज केलेला आहे. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग डिझाईन बनवू शकता. याच्यामध्ये मी 3 मणी घेतलेले आहेत काळे, 3 हलवे आणि 2 गोल्डन मणी, अशा प्रकारचं कॉम्बिनेशन केलेलं आहे. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग हवं तसं कॉम्बिनेशन आणि डिझाईन बनवू शकता. तुम्हाला किती मोठं मंगळसूत्र हवं आहे त्याच्यानुसार तुम्ही माळ ओवून घ्यायची आहे. मी इथे 2 पदर केलेले आहेत.
आता ज्या आपण वाट्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये ही माळ अटॅच करून घ्यायची आहे. वाट्यांना जे होल आहे साईडला त्याच्यामधून व्यवस्थित दोरा आत टाकून आपल्याला गाठ करून घ्यायची आहे. व्यवस्थित 3 ते 4 गाठ करायच्या आहेत. दोन्ही साईडला आपल्याला माळ अटॅच करून घ्यायची आहे. आता बॅक साईडला आपल्याला जंपरिंग आणि जे हुक आहे ते आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे. जो आपला दोरा आहे तो व्यवस्थित जंपरिंगमध्ये घालून त्याला गाठ मारून घ्यायची आहे. 3 ते 4 गाठ मारायच्या आहेत जेणेकरून तो निसटणार नाही. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे गाठ मारलेली आहे. त्यानंतर जे आपलं हुक आहे त्याच्यामध्ये पण दोरा होऊन सेम आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे. आता आपलं जे हुक आहे ते प्रॉपरली लागत आहे की नाही ते बघून घ्यायचं आहे. आणि आता आपलं हे सुंदर मंगळसूत्र रेडी झालेलं आहे. ही ज्वेलरी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता पटपट लाईक, शेअर, सबस्क्राईब करून टाका. आणि हो, हलव्यासाठी काय काय साहित्य लागलं ते मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेलं आहे. तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. आणि पार्ट 1 आणि पार्ट 2ची आपली जी लिंक आहे ती पण खाली मेन्शन केलेली आहे. त्यामध्ये जाऊन तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा मला कसा वाटला पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3. थँक्यू.